धुळे जिल्ह्यात एमडी ड्रग्जची तस्करी उघड, 17,51,000च्या मुद्देमालासह दोघे जाळ्यात। धुळे जिल्हा पोलिसांकडून जिल्ह्यात पहिल्यांदाच एमडी ड्रग्जची तस्करी उघड झाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी शिवारात ही कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 17,51,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी मालेगाव येथील सय्यद आतिक सय्यद रफिक वय 37 व बासवाडा राजस्थान येथील मजर खान युसुफ खान वय 33 या दोघांना GJ16 DS 0314 क्रमांकाच्या कारसह जेरबंद करण्यात आले आहे। या कारवाईत 104 ग्रॅम MD पावडर, 7 लाखाची हुंडाई कार, 3 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून यापूर्वीही संस्थांनी धुळ्यात येऊन ड्रग्जची विक्री करीत असल्याची कबुली दिली आहे। चबरू वर्गातील पार्टींमध्ये वापरल्या जाणाऱ्या या धोकादायक ड्रग्जमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेटचा मोठा भांडाफोड झाला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सविस्तर माहिती दिली। अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये MD हा जो सिंथेटिक ड्रग्जचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 दिवसांना आपण ताब्यात घेतले। त्यांची नावं असतील सय्यद आतिक सय्यद, हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे। या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची MD हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे। एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यावेळी मिळालेलं आहे। 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत। तर तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका MD कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे तर तपास आपण करणार।